गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीच्या नूतनीकरणावर प्रश्नचिन्ह. उद्घाटनापूर्वीच कोसळले सिलिंग. गोकुळ शिरगाव येथील ग्रामपंचायतीच्या नूतनीकरणाच्या कामाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. लाखो रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या ग्रामपंचायत इमारतीच्या मीटिंग हॉलचे सिलिंग उद्घाटन होण्यापूर्वीच कोसळले. सुदैवाने ग्रामसभेची बैठक नुकतीच संपल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप मात्र व्यक्त होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायत इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र 4 दिवसापूर्वी अचानक मीटिंग हॉलचे पीओपी सिलिंग कोसळले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण हॉलमध्ये प्लास्टर आणि इतर साहित्य पसरले होते. ग्रामसभेची बैठक काही वेळापूर्वीच संपल्याने मोठा अनर्थ टळला. जर बैठक सुरू असती तर अनेक ग्रामस्थ जखमी झाले असते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी मोठा निधी खर्च झाला असतानाही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सार्वजनिक निधीचा अशा प्रकारे अपव्यय होत असेल तर हे अत्यंत गंभीर आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी एका संतप्त ग्रामस्थांनी केली. या प्रकरणाची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. संबंधित विभागाला तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या घटनेमुळे शासकीय कामांमधील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी योग्य चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी लावून धरली आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.